नमस्कार, मी डॉक्टर हर्षलता लड्डा, समर्थ IVF औरंगाबाद। आज मी आपल्याला POF बद्दल माहिती देणार आहे। आतापर्यंत आपण UFO बद्दल बरंच ऐकलं असेल। UFO म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, तसंच POF म्हणजे प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर। साधारणतः स्त्रियांची मासिक पाळी ही 40 ते 50च्या दरम्यान बंद व्हायला लागते। ह्याचं कारण म्हणजे जेव्हा स्त्रीचा गर्भ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतो तेव्हा तिचे अंडाशय तयार झालेले असतात आणि त्यामध्ये काही अंडे दिलेले असतात। तर ते जेव्हा पाळी यायला सुरू होते तेव्हापासून त्यातलं एक एक स्त्रीबीज तयार व्हायला लागतं आणि तो जो काही स्टोरेज आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि जवळपास 40 ते 50च्या दरम्यान हा जो स्टोरेज आहे तो पूर्णपणे एक्झॉस्ट होतो। त्यामुळे त्या स्त्रीची पाळी बंद व्हायला लागते। तर ही साधारण प्रक्रिया 40 ते 50च्या मध्ये होते, पण काही स्त्रियांमुळे काही कारणांमुळे ती प्रक्रिया 35च्या आधी व्हायला लागते। काही स्त्रियांमध्ये 20च्या दरम्यानही होते आणि मग त्यांची स्त्रीबीज तयार करायची क्षमता अगदी कमी होऊन त्यांची मासिक पाळी बंद होते। तर ह्याला प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर असे म्हणतात। POF ची लक्षणं काय आहेत? तर एखाद्या स्त्रीची मासिक पाळी बंद होऊन जाते, तिच्या शरीरातली जी संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्स असतात त्यांची लेवल्स खूप जास्त वाढते, म्हणजे FSH पर्टिक्युलरली आणि LH ह्यांच्या लेवल्स खूप जास्त प्रमाणात वाढतात। तसेच त्यांच्या शरीरातले इस्ट्रोजन नावाचं जे संप्रेरक असतं त्याची कमतरता व्हायला लागते। शरीरातनं गरम वाफा निघायला लागतात। रात्रीच्या वेळेस खूप जास्त गरम होतं त्या स्त्रीला। त्याच्यानंतर रक्तस्राव जो आहे पाळीमध्ये तो कमी कमी होत जातो। त्याच्यानंतर योनी मार्गात कोरडेपणा येतो। त्याच्यानंतर शरीर संबंधासाठी अनिच्छा असते आणि काही स्त्रियांमध्ये वंध्यत्व देखील येतं। आता POFचं निदान कसं केलं जातं? हे निदान करण्यासाठी बऱ्याच रक्ताच्या तपासण्या केल्या जातात। सोनोग्राफीमध्ये कळतं, काही स्त्रियांमध्ये CT स्कॅन किंवा MRI करावं लागू शकतं, काही स्त्रियांमध्ये लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते। आता रक्ताच्या तपासणीमध्ये महत्त्वाचं म्हणजे संप्रेरकाच्या लेवल्स बघितल्या जातात। संप्रेरक म्हणजे हॉर्मोन, तर त्यामध्ये पर्टिक्युलरली FSH, LH आणि AMH ह्या व्हॅल्यूज पाहिल्या जातात। ह्या व्हॅल्यूज अंडाशयाची स्त्रीबीज तयार करायची क्षमता कशी आहे आणि स्त्रीबीजांची क्वालिटी कशी आहे ह्याबद्दल माहिती देतात। त्याच्यानंतर सोनोग्राफीमध्ये अंडाशय कसे आहेत, त्यांची साईज किती आहे, त्यांचं व्हॉल्यूम किती आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये जे स्त्रीबीज दिसतात त्यांचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जातं। तसंच हिस्ट्रोलॅप्रोस्कोपीमध्ये अंडाशयांची साईज पाहिली जाते, गर्भपिशवी आतून पाहिली जाते। तर ह्या टेस्टमुळे आपल्याला त्या पेशंटमध्ये POF झालेला आहे की नाही हे कळतं। त्यानंतर काही स्त्रियांमध्ये जनुकीय दोष असतील तरीही त्या स्त्रियांमध्ये POF होण्याचे चान्सेस असतात। एक आजार आहे तो म्हणजे टर्नर सिंड्रोम, त्यामध्ये स्त्रिया युजली POF नी ग्रासित असतात। 90% POFच्या स्त्रियांमध्ये नेमकं कारण काय आहे हे आपण शोधू शकत नाही, पण अराउंड 10% स्त्रियांमध्ये ह्याच्या मागचं कारण आपण शोधू शकतो। बऱ्याचदा जनुकीय दोष असतो, त्याच्यानंतर त्यांची प्रिव्हियस काही ऑपरेशन झालेलं असेल, म्हणजे अंडाशयाची गर्भाशयाशी रिलेटेड काही ऑपरेशन झालेलं असेल तर, त्यानंतर वातावरणातील बदल, प्रदूषण ह्याच्यामुळे देखील POF होण्याची रिस्क असते। तसेच काही ऑटो इम्युन डिसीजेसमध्ये त्याच्यानंतर जंतू संसर्ग झालेला असेल तर अशा स्त्रियांमध्ये पण प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर म्हणजे अंडाशयांची स्त्रीबीज तयार करायची क्षमता अगदी कमी होऊन जाते। तर ह्या स्त्रियांमध्ये ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीने केली जाते। काही प्रमाणात काही एक 10 ते 15% स्त्रियांमध्ये जेव्हा ह्या POFची सुरुवातीची स्टेज असते तेव्हा त्यांना आपोआप गर्भधारणा होऊ शकते, पण बाकी ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपोआप गर्भधारणेला अडचण येते। मग अशा केसेसमध्ये टेस्ट ट्यूब बेबी हा मार्ग उरतो आणि टेस्ट ट्यूब बेबीमध्ये देखील बऱ्याच वेळेस दात्या स्त्रीचे स्त्रीबीज घेऊन आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करावं लागू शकतं। काही स्त्रियांमध्ये काउन्सिलिंगचीही गरज पडते, कारण त्या मानसिकरित्या थोडं खच्चीकरण झालेलं असतं लवकर पाळी गेल्यामुळे, तर त्यामध्ये त्यांना काउन्सिलिंगची देखील गरज पडू शकते। काही स्त्रियांमध्ये हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काही इस्ट्रोजन हॉर्मोन हे द्यावं लागतं, म्हणजे त्यांचे जे हॉट फ्लशेस, गरम वाफा येणं, खूप घाम येणं हे जे सिम्पटम्स आहेत ते कमी करण्यासाठी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी पण दिली जाते। आणि आता एक नवीन ट्रीटमेंटची पद्धती वर येत आहे, त्याला PRP म्हणतात, प्लाझ्मा रिच प्लेटलेट्स। ह्या त्यांच्या अंडाशयामध्ये इन्फ्यूज केल्या जातात आणि त्यामुळे काही केसेसमध्ये
त्यांच्या अंडाशयांची स्त्रीबीज तयार करायची जी क्षमता आहे ती हळूहळू वाढायला लागते. पण ह्याच्यावरती अजून खूप जास्त रिसर्च होणं बाकी आहे आणि 100% त्यातनं बेनिफिट मिळेलच की नाही ह्याबद्दल आपण अजून सांगू शकत नाही. थोडी साशंकता आहे त्याच्याबद्दल. आताच आपण प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर वर बरीच माहिती घेतली. अशाच विविध विषयांवर सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या समर्थ IVF YouTube चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.